परिवर्तन विकास आघाडीच्या कॉर्नर सभेसाठी उपस्थित असलेले परिवर्तन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते भरतभाई भगत, अशोक शेठ भोपतराव, भगवान शेठ भोईर, त्याच पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायणजी डामसे साहेब, विलासजी दोडवे साहेब, पेमारे साहेब, आदरणीय तानाजी मते साहेब, भारतीय नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष माझे मित्र जितेंद्रजी पाटील साहेब, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक उत्तम भाई जाधव साहेब, पॅन्थर आर्मीचे अध्यक्ष सुशीलजी जाधव, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर पठाण, सर्व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले शिवाजीदादा खारीक, अशोकजी सावंत, भगवान शेटचंचे, शिनारे दादा, सर्वच प्रमुख व्यासपीठावर बसलेले सर्वच प्रमुख पदाधिकारी, अशोकजी सावंत, एकनाथजी धुळे साहेब, समोर असलेले माझे जीवाभावाचे खंदे समर्थक, ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे, आपल्या चारी पाची पक्षावर प्रेम आहे, असे सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कशेलमध्ये होत असलेल्या या आजच्या कॉर्नर सभेचं रूपांतर भाई हे महासभेत झालेलं आपल्या सर्वांना दिसतंय। मी सर्वांना सांगितलं होतं कशेलच्या कॉर्नर सभा विधानसभेच्या वेळेत होत असतात। आपला सर्वांचा मोठा अनुभव आहे। तुम्ही 40 वर्ष 35 वर्ष या राजकारणामध्ये झोकून देऊन काम केलंय। मी 10-15 वर्ष आमच्या नेते मंडळीच्या बरोबर काम करत होतो। कॉर्नर सभा अनेक कॉर्नर सभा बघितल्या, 200-500 हजार लोक असायची, परंतु ही आजची सभा बघून माझ्या चारी पक्षाच्या पाची पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपल्या सर्वांच्या ताकदीने या मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज आपण अपक्ष म्हणून जाहीर केला। अपक्ष अर्ज आपण दाखल केला। त्यानंतर आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेबांचा आशीर्वाद घ्यायला मी गेलो। आदरणीय राजसाहेब साहेबांचा मी आशीर्वाद घ्यायला गेलो। ज्या ज्या पक्षाचे प्रमुख लोक आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत, सर्वांचा मी आशीर्वाद घेतला। आशीर्वाद घेतल्यानंतर मला कर्जत खालापूर मधल्या शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला। मी आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील यांचं मनापासून धन्यवाद देईल, त्यांचं मनापासून आभार मानेल। त्याच पद्धतीने आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र जितेंद्र पाटील असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांनी सुद्धा आपल्याला जाहीर पाठिंबा दिला। त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानेल, त्यांचा धन्यवाद मानेल। त्याच पद्धतीने उत्तम भाई तुमचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल, आमचा आम आदमी पक्ष असेल, पॅन्थर आर्मी असेल, अनेक सेवाभावी संस्था असतील, अनेक छोटे मोठे पक्ष असतील, ज्यांनी ज्यांनी या अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलाय, त्यांचं सर्वांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देईल, सर्वांचं मनापासून आभार मानेल। मी या मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना जे जे माझे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, ज्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, त्यांचं मनापासून आभार मानेल, त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देईल।
कारण ही निवडणूक सुधाकर घारे एकट्याची नाही, तर ही आपली सर्वांची निवडणूक आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. दामसे साहेब, ही निवडणूक आता माझ्या कर्जत खालापूर मतदारसंघाच्या जनतेने स्वतःच्या हातामध्ये घेतले. प्रत्येक जण सुधाकर घारे झालाय. प्रत्येक जण मला सांगत असतो, मी प्रचारात गेल्यानंतर, भाऊ तुमचा असा असा माणूस आला, मला भेटून गेला, त्यांनी सांगितलं यावेळेस काही करा पण सुधा भाऊला मत द्या. आपल्या या मतदारसंघामध्ये परिवर्तन करायचं आहे, परिवर्तन घडवायचं आहे. काल मी खोपोली भागामध्ये प्रचार करत होतो, खालापूर भागामध्ये प्रचार करत होतो. ती मला माझी एक आजीबाई मला आल्या, मी त्यांचं दर्शन घेतलं. त्यांनी मला विचारलं, भाऊ तुमची निशाणी रिक्षा आहे? म्हणलं हो, आपली निशाणी रिक्षा आहे. सर्वसामान्य माणसांची ती आपलं साधन आहे. ते नुसतं साधन नाही तर सर्वसामान्य माणसांची गरज आहे, म्हणून मी रिक्षा निशाणी घेतली. ती म्हणते बाबा बरं झालं तू रिक्षा निशाणी घेतलीस, बरं झालं तू विमान घेतलं नाहीस. मी बोललो आजीबाईला, आजीबाई मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला पळून जायचं नाही, मला टेबलावर डान्स करायचा नाही, तर माझ्या जनतेच्या प्रत्येक माणसाच्या हातात हात घालून या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. म्हणून मी सर्वसामान्य माणसाची रिक्षा निशाणी घेतली. माझ्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन काम करायचं आहे. माझ्या आदिवासी बांधवाला समोर घेऊन सोबत घेऊन काम करायचं आहे. माझ्या शेवटच्या माणसाला सोबत घेऊन या मतदारसंघाचं काम करायचं आहे. कारण काम करत असताना आपल्याला तालुक्यामध्ये विकास करत असताना बऱ्याच जणांनी पत्रकार परिषदा घेतल्या. त्यांनी सांगितलं आम्ही इतका विकास केलाय, 800 कोटी, नंतर 1500 कोटी, नंतर 2900 कोटी. आज तर पेपरला बातम्या आले. पत्रकार बंधूंचं मी नाव घ्यायला विसरलो, सॉरी. पत्रकार बंधूंचंही मनापासून स्वागत. नंतर मला वाटतं आज 2960 कोटी रुपयाची आजची बातमी आले. परंतु आपण बघत असाल तर आपल्या मतदारसंघामधील जे अंतर्गत रस्ते असतील, माझ्या आदिवासी भागामधील खांडस परिसर असेल, कळंब परिसर असेल, पात्रक परिसर असेल, तिथल्या माझ्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये आजही कुठल्या गावामध्ये पाण्याची टंचाई दूर झालेली दामशे साहेब आठवत नाही. आज पण त्यांच्या डोक्यावरचा हंडा तुम्ही कमरेपर्यंत आणू शकले नाही. तुम्ही फक्त सांगताय आम्ही सुशोभीकरण केलं, आम्ही अनेक देवांच्या मूर्ती उभ्या केल्या. मी पण एक या समाजाचा घटक आहे. मी महामानवांचा देवाधिकांचा आदर करतो, त्यांचं दर्शन घेतो, त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो. परंतु हे सर्व करत असताना माझ्या आम माणसाला काय गरज आहे, माझ्या शेवटच्या माणसाची काय गरज आहे, माझ्या शेवटच्या माणसासाठी आपण काय केलं पाहिजे हे खरं करणं गरजेचं आहे. ही कामं खऱ्या अर्थाने ह्या विकासाच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं. माझ्या आदिवासी बांधवांना आजपर्यंत फसवत आले. 5 वर्ष झाली. प्रत्येक आदिवासी 9 सप्टेंबरचा दिवस असला की सांगत असतात आम्ही आता कशेल परिसरामध्ये एक आदिवासी भवन बांधू, माझ्या आदिवासी बांधू भगिनींचा सन्मान करू. पण यांना 5 वर्षामध्ये ते करता आलं नाही. ते आदिवासी बांधवांना मी सांगतो ते सुधाकर घारेसाठी थांबून राहिले. आपण असं आदिवासी भवन बांधू का महाराष्ट्रामधली जनता तुमचं आदिवासी भवन बघण्यासाठी या कशेल पात्रक परिसरामध्ये आले पाहिजेत. अशा पद्धतीचं आदिवासी भवन बांधू. या मतदारसंघामध्ये आता उत्तम भाईनी आपलं मनोगत व्यक्त केलं, आमच्या सुशील भाऊनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं आम्हाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्यासाठी सर्वांची मीटिंग घेतली. त्यांना वाजत गाजत खांद्यावर घेऊन काहींनी त्यांची मिरवणूक काढली. परंतु त्यांना सांगितलं त्यांच्या भाच्यानी आम्ही 16 गुंठे जागा दिले, इथे स्मारक उच्च दर्जाचं होईल, चांगल्या पद्धतीचं होईल, ज्यांच्या घटनेवर ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण सर्वजण सर्व ह्या देशाचं राजकारण आणि देशाचं समाजकारण करत असतो, त्या महामानवांचा स्मारक होण्यासाठी त्यांच्या या 50 वर्षाच्या लढ्यासाठी
आपण लोकांना खोटं सांगता, आपण माझ्या बौद्ध समाजाची मस्करी करता, आपण आपल्या सर्व समाजाची मस्करी करता। त्यांना 16 गुंठ जागा कबूल केली, ती 3 गुंठ जागा सुद्धा आहे, परंतु ती 3 गुंठ जागा सुद्धा मला वाटतं आमच्या मित्र सुशील जाधवनी सांगितलं, त्यांनी नगरपालिकेमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये ती जागा नक्की तिथे आहे का, ती सुद्धा जागा 3 गुंठे जागा आहे, ती रेड लाईन ब्ल्यू लाईन मध्ये गेलेली जागा आहे। अशी फसवणूक करणं ही जनता त्यांना कधी माफ करणार नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगेल। आपण विकास करत असताना मी परवा एक पत्रकार परिषद घेतली डामशे साहेब, त्या पत्रकार परिषदेमध्ये 2019चा आमदारांचा जाहीरनामा फक्त वाचून दाखवला। त्या जाहीरनाम्यामध्ये वाचून दाखवून मी तिथे मला वाटतं एक लॅपटॉप ठेवला होता, त्यांची भाषणं, त्यांचे झालेले सांगितलेले लोकांना आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही हे करू, हे लोकांना सांगितलं होतं। मी फक्त जाहीरनामा वाचून दाखवला, जाहीरनामा वाचून दाखवलं, त्यामध्ये आम्ही सांगितलं की आम्ही पेज नदीचं पाणी या सर्व परिसराला आम्ही देण्याचं काम करू। त्यांचे काहीतरी 27 मुद्दे होते आणि 27 मुद्द्यामधला 27 विषयामधला भूषण एकही काम तेही करू शकले नाही, ही त्यांच्यासाठी लज्जतपद गोष्ट आहे। यांच्या घरासमोरचं सुशोभीकरण केलं, यांच्या ऑफिस समोरचं सुशोभीकरण केलं, यांच्या रिसॉर्ट समोरचं सुशोभीकरण केलं, पण माझ्या तालुक्यामधलं माझ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी कुठल्याही प्रकारचं सुशोभीकरण केलं नाही। आपण बघितलं असेल या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये किती प्रकारची दहशत तयार झाले, हुकुमशाही माजले, अत्याचार माजलाय। भाईंनी सांगितलं कोणी कोणाचं पाय तोडलं, कोणाला दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु मी तुम्हाला सांगतो 23 तारखेनंतर या मतदारसंघामधली गुंडगिरी नष्ट करण्याचं काम मी करणार आहे। जो जो माणूस गुंडगिरी करेल, जो जो माणूस दादागिरी करेल, जो जो माणूस माझ्या शेवटच्या गरीब माणसाला त्रास देण्याचं काम करेल, जो जो माणूस माझ्या व्यापारी बंधूंना त्रास देण्याचं काम करेल, त्याला या मतदारसंघामधून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही। आपल्या इथे दादागिरी करणारे अनेक लोक तयार झाल्यात। दादागिरी करणारी जी मुलं आहेत ही सर्वसामान्य घरातली मुलं आहेत। त्या मुलांना सुद्धा मी आजच्या या जाहीर सभेमध्ये एक आव्हान करेल, जे असे कोण लोकप्रतिनिधी असतील ते तुम्हाला सांगत असतील का ह्याला जाऊन मार, त्याला जाऊन मार, मी म्हणतोय पुढच्या काळात तुम्ही सांगणाऱ्यांच्यावर उलट काम करावं, म्हणजे कायमची कटकट निघून जाईल। आणि जो माणूस दुसऱ्याच्या सांगण्यावरून तिसऱ्याला मारायचं काम करतो, तो माणूस तिसऱ्याने सांगून पहिल्याला सुद्धा मारण्याचं काम करेल, असंही या ठिकाणी आपल्याला आपण आजपर्यंत जनतेमध्ये बघितलेलं आहे। फक्त दादागिरी करायची, लोकांना फसवायचं। परवाचं तुम्ही बघितलं असेल, कडाव बाजारपेठ भरले, कडाव बाजारपेठेमध्ये यांची प्रचाराची रॅली आली। आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मनोहर आप्पा पाटील गणेगावचे, त्यांचं वय 71 आहे। त्यांनी समोरून आमदार आले म्हणून आमदारांना नमस्कार केला, हात जोडून नमस्कार केला।